students, today we will discuss SN2 mechanism. In previous lecture we already discussed SN1 mechanism. SN2 mechanism मध्ये आपण फर्स्ट बघूया ची रिएक्शन. Consider the hydrolysis of methyl bromide. म्हणजे आपल्याला मिथिल ब्रोमाइडचं काय करायचंय, हायड्रोलिसिस करायचंय. जर मिथिल ब्रोमाइडचं हायड्रोलिसिस करतो आपण काय वापरतोय, अल्कली इन ॲक्वियस मीडियम मध्ये. मग रिएक्शन काय होईल, मिथिल ब्रोमाइडचा फॉर्म्युला CH3Br, त्याला आपण म्हणतो मिथिल ब्रोमाइड. मिथिल ब्रोमाइडची रिएक्शन आपण कशावर करायची, अल्कली लाईक NaOH or KOH. आपण इथे काय वापरलंय, NaOH सोडियम हायड्रॉक्साइड इन ॲक्वस मीडियम. म्हणजे या रिएक्शन आपण हीटिंग प्रोव्हाइड करतोय. मिथिल ब्रोमाइड आर रिएक्ट्स विथ सोडियम हायड्रॉक्साइड किंवा मिथिल ब्रोमाइड ऑन हायड्रोलिसिस इन प्रेझेन्स ऑफ ॲक्वियस सोडियम हायड्रॉक्साइड टू फॉर्म मिथिल अल्कोहोल ॲज वेल ॲज सोडियम ब्रोमाइड. ही आपली असेल रिएक्शन. तर मिथिल ब्रोमाइडचा आपण काय करतोय, हायड्रोलिसिस करतोय अल्कली वापरून. प्रोडक्ट काय मिळतो आपल्याला, अल्कोहोल मिळतोय. या रिएक्शन मध्ये याच्यामध्ये सेकंड बघू आपण याच्याला कायनेटिक स्टडी. जो कायनेटिक स्टडी मध्ये आपण काय स्टडी करतोय, त्या रिएक्शनचा रेट फाइंड आउट करतोय. रिएक्शनचा रेट जो असेल याच्यामध्ये मिथिल ब्रोमाइड ॲज वेल ॲज जो न्यूक्लियोफाइल आपल्याला याच्यापासून मिळणार आहे OH मायनस, त्या दोन्हीवरती डिपेंड असेल. याचा अर्थ रिएक्शनचा रेट काही रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ मिथिल ब्रोमाइड ॲज वेल ॲज मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ न्यूक्लियोफाइल OH मायनस. जर आपण डायरेक्टली प्रोपोर्शनल साइन आपण रिमूव्ह केलं तर डायरेक्टली साइन रिमूव्ह केलं तर काय मिळतं, रेट इज इक्वल टू प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट किंवा रेट कॉन्स्टंट K मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ मिथिल ब्रोमाइड अँड मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. आणि त्याला आपण म्हणतो न्यूक्लियोफाइल. म्हणजे याचा अर्थ आपला रेट कशावर डिपेंड आहे, न्यूक्लियोफाइल ॲज वेल ॲज सबस्ट्रेट मॉलिक्यूल किंवा मिथिल ब्रोमाइड ॲज वेल ॲज OH मायनस मॉलिक्यूल. किती मॉलिक्यूल होता इन्व्हॉल्व, 2 मॉलिक्यूल. इथे काय आपण 2 SN2 बरोबर. युनि म्हणून आपण काय झालं, बाय मॉलिक्यूल 2 मॉलिक्यूल इन्व्हॉल्व आहे. याचा अर्थ ही रिएक्शन जर ऑर्डर फाइंड केली आपण, तो ऑर्डर काय असेल, इट इज सेकंड ऑर्डर रिएक्शन. इट इज सेकंड ऑर्डर रिएक्शन. का सेकंड ऑर्डर रिएक्शन आहे, कारण का याच्यामध्ये किती मॉलिक्यूल होत आहे, 2. जर 2 मॉलिक्यूल होत असेल तर ते ऑर्डर काय येणार, आपल्याला 2 येणार. येतं लक्षात. म्हणजे आपण काय फाइंड आउट केलं विद्यार्थी मित्रांनो, कायनेटिक स्टडी. कायनेटिक्स मध्ये रेट कशावर डिपेंड आहे रिएक्शनचा, SN2 मेकॅनिझमचा. रेट इज डिपेंड ऑन सबस्ट्रेट. मिथिल ब्रोमाइड म्हणजे आपला असेल सबस्ट्रेट ॲज वेल ॲज OH मायनस. याच्यापासून मिळाला तो काय असेल, न्यूक्लियोफाइल. सबस्ट्रेट ॲज वेल ॲज न्यूक्लियोफाइल म्हणून त्याला आपण म्हणतोय इट इज सेकंड ऑर्डर रिएक्शन. आपण कायनेटिक स्टडी केलं. कायनेटिक स्टडी नंतर आपण याचं बघूया आपण मेकॅनिझम. रिएक्शन काय करायचं, आपल्याला मेकॅनिझम स्टडी करायचं आहे. आता मेकॅनिझम स्टडी करत असताना या रिएक्शनचं मेकॅनिझम 3 रूट मध्ये पॉसिबल आहे. त्यामध्ये आपण फर्स्ट बघूया रूट फर्स्ट, रूट सेकंड आणि इथे असेल रूट थर्ड. बघा रूट फर्स्ट मध्ये कसं काय होतं, CH3Br मिथिल ब्रोमाइड असेल. मिथिल ब्रोमाइडचा आपण रिएक्शन कशावर करतोय, न्यूक्लियोफाइल OH मायनस. जो प्रोडक्ट मिळाला आपल्याला OH CH3Br. इथून मग काय होईल, ब्रोमिन ग्रुप रिमूव्ह होईल आणि कपल मिळेल आपल्याला CH3OH. नंतर जो रूट सेकंड असेल, रूट सेकंड मध्ये काय होते बघा, CH3Br OH मायनस जो आपण न्यूक्लियोफाइल असते, न्यूक्लियोफाइल अटॅक करेल कार्बनवरती आणि त्या सायमल्टेनियसली काय होईल, ब्रोमिन ग्रुप रिमूव्ह होईल. इथे कंपाऊंड मिळेल आपल्याला CH3OH. हा रूट सेकंड असेल. जो रूट थर्ड असेल CH3Br, इथून काय होईल, पहिल्यांदा ब्रोमिन ग्रुप रिमूव्ह होईल किंवा गिव्हन अप होईल आणि कंपाऊंड मिळेल मला CH3 प्लस प्लस Br मायनस. आणि मग याच्यावरती आपण जर न्यूक्लियोफाइल अटॅक केला OH मायनसचा तर कंपाऊंड काय मिळेल, CH3OH. बघा रिएक्शनचं मेकॅनिझम किती रूट मध्ये पॉसिबल, आपल्याला 3 रूट्स.
रूट फर्स्ट, रूट सेकंड, रूट थर्ड. ही जर व्यवस्थित बघितलं आपण रूट सेकंड अँड रूट थर्ड पॉसिबल विद्यार्थी मित्रांनो, पण रूट फर्स्ट पॉसिबल. कारण का जर इथे स्टडी केले तर कार्बनची व्हॅलेन्सी किती तिथं 5 आणि कार्बनची व्हॅलेन्सी काय 4, म्हणजे हा मॉलिक्युल काय असणार आहे अनस्टेबल असेल. याचा अर्थ रिएक्शनचे रूट जो असेल सेकंड अँड थर्ड हे दोन काय असणार रूट फेवरेबल असेल. ही रिएक्शन कोणत्या पद्धतीने रन होऊ शकते, एक तर सेकंड रूट होऊ शकते किंवा थर्ड रूट होऊ शकते. आपण त्याचा सेकंड रूटचं जर मेकॅनिझम स्टडी केले व्यवस्थित बघा, आपल्याकडे मिथिल ब्रोमाइड आहे, सेंटरला कार्बन असेल, तर कार्बन असेल, हायड्रोजन, मिथिल ब्रोमाइड CH3Br. हा जो बॉन्ड असेल, हे जे दोन बॉन्ड असेल ते प्लेन मध्ये असेल. ते कशाचे असेल प्लेन मध्ये. हा जो आपण बॉन्ड दाखवतोय वेज लाईन फॉर्म्युला म्हणतात, वेज लाईन फॉर्म्युला वेज मध्ये असेल. याचा अर्थ आपल्या डोळ्यासमोर आपल्या काय असेल डोळ्यासमोर आम्ही जो डॉटेड दाखवलाय ते आपल्या डोळ्याच्या पाठीमागे असेल, तर जो आपल्याला दिसत नाही तो हायड्रोजन असेल. ज्यावेळेस न्यूक्लियोफाईलचा अटॅक होईल, न्यूक्लियोफाईल म्हणजे कोण OH minus attack on back side, OH minus attack on back side simultaneously remove of bromine किंवा good living group आणि ट्रान्झिशन स्टेट मिळेल आपल्याला. हे असेल आपल्याला स्लो स्टेप, हे त्याला म्हणतो आपण रेट डिटरमाइनिंग स्टेप, आणि फास्ट स्टेप असेल. याच्यामध्ये ब्रोमिन ग्रुप रिमूव्ह होईल आणि कंपाऊंड मिळेल आपल्याला CH. बघा मेकॅनिझम मध्ये काय होते, OH मायनस अटॅक ऑन बॅक साइड सायमल्टेनियसली. ज्यावेळेस OH मायनस अटॅक होईल त्याच वेळेस काय होईल ब्रोमिन ग्रुप रिमूव्ह होईल आणि इथे पार्शियल बॉन्ड फॉर्मेशन, बॉन्ड मेकिंग प्रोसेस अँड बॉन्ड ब्रेकिंग प्रोसेस. बॉन्ड मेकिंग प्रोसेस म्हणजे पार्शियल काय होणार आहे, OH मायनस अटॅक केल्यानंतर OH आणि कार्बन याच्यामध्ये बॉन्ड फॉर्मेशन होईल, बॉन्ड मेकिंग प्रोसेस, आणि त्याच वेळेस ब्रोमिन ग्रुप काय होते रिमूव्ह होते. म्हणजे तर पार्शियल बॉन्ड काय होणार आहे ब्रेकिंग प्रोसेस. म्हणजे याला म्हणतो आपण बॉन्ड मेकिंग प्रोसेस, बॉन्ड ब्रेकिंग प्रोसेस. ही असेल आपली ट्रान्झिशन स्टेट. कोणती असणार आपल्याला ट्रान्झिशन स्टेट. आणि फास्ट स्टेप मध्ये ब्रोमिन रिमूव्ह होईल आणि कंपाऊंड काय तयार होईल आपल्याला अल्कोहोल तयार होईल, म्हणजे मिथिल अल्कोहोल. पण त्याचा OH ग्रुप जो असेल, OH ग्रुप कोणत्या साईडला असेल आपल्या लेफ्ट हँड साईडला, ब्रोमिन ग्रुप कोणत्या साईडला होता राईट हँड साईडला. म्हणजे अटॅक ऑन न्यूक्लियोफाईल ऑन ओनली बॅक साइड अटॅक इज फेवरेबल. का बॅक साइड अटॅक फेवरेबल आहे, फ्रंट साइड अटॅक का पॉसिबल नाही. आपण हे सर्व रिएक्शन टेस्ट केले, बोथ अटॅक आर पॉसिबल, फ्रंट साइड ॲज वेल ॲज बॅक साइड. पण या ठिकाणी काय होतं विद्यार्थी बघा, OH मायनस अटॅक केव्हा करतो बॅक साइड अटॅक करतो. इथे दोन हायड्रोजन, हायड्रोजनची साईज काय असेल स्मॉल आहे, हायड्रोजन साईज स्मॉल असल्यामुळे अटॅक काय पॉसिबल. पण जर न्यूक्लियोफाईल OH मायनस अटॅक जर याने फ्रंट साइड अटॅक केला, काय केलाय फ्रंट साइड, तर हा जो ग्रुप लिव्हिंग ग्रुप आहे ब्रोमिन त्याच्यावरती काय चार्ज आहे पार्शियल निगेटिव्ह चार्ज, आणि या कार्बन तयार असेल पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. निगेटिव्ह इथे काय होईल रिपल्सिव्ह फोर्स क्रिएट होईल, रिपल्शन होईल. आणि जर रिपल्शन झालं तर बॉन्ड फॉर्मेशन होईल का नाही होणार. ही एक असेल कन्सेप्ट. आणि दुसऱ्या सर्वात गोष्ट काय असेल, जो ब्रोमिन ग्रुप जो असेल तो ब्रोमिन काय असेल साईजने काय असेल लार्ज असेल, बल्की असेल. आणि जर बल्की ग्रुप असेल तर अटॅक इथे फेवरेबल आहे का नाही. म्हणजे अटॅक कोणता पॉसिबल, फक्त ओनली बॅक साइड अटॅक इज फेवरेबल. हे असेल आपलं मेकॅनिझम. जर विद्यार्थ्यांचा आपण स्टेरियोकेमिस्ट्री फाइंड आउट केली, स्टेरियोकेमिस्ट्री काय सांगते मेकॅनिझम म्हणून आपल्याला ओनली बॅक साइड अटॅक फेवरेबल. जर अटॅक बॅक साइड असेल तर एकच कॉम्बिनेशन मिळेल आपल्याला, आणि ते कोणतं असणार आहे OH ग्रुप कोणत्या साईड दिसतो आपल्याला लेफ्ट हँड साइड, ब्रोमिन ग्रुप कोणत्या साईड होता राईट हँड साइड. त्याचा टोटल काय असेल अपोजिट, त्याला आपण म्हणतो 100% इन्व्हर्जन इन कॉन्फिगरेशन, 100% इन्व्हर्जन इन कॉन्फिगरेशन. आता
कॉन्फिगरेशन इन्व्हर्जनच का पॉसिबल 100% कारण एकच प्रोडक्ट मिळणार आपल्याला कोणता बॅक साइड अटॅक असल्यामुळे आणि SN1 मेकॅनिझम काय व्हायचं दोन प्रोडक्ट होते कारण का बोथ अटॅक आर पॉसिबल फ्रंट साइड एज वेल एज बॅक साइड आणि जर दोन अटॅक पॉसिबल तर दोन इन्व्हर्जन मिळतात आपल्याला 50% इन्व्हर्जन आणि 50% रिटेन्शन दोन प्रोडक्ट पण इथं बॅक साइड अटॅक असल्यामुळे किती प्रोडक्ट मध्ये होते आपल्याला एक आणि त्याचं कॉन्फिगरेशन काय येते इन्व्हर्जन इन कॉन्फिगरेशन म्हणजे आपली स्टिरियोकेमिस्ट्री काय असेल 100% इन्व्हर्जन इन कॉन्फिगरेशन येतं लक्षात त्यानंतर आपण याच्यामध्ये स्टिरियोकेमिस्ट्री केल्यानंतर लास्ट पॉईंट आपला ते म्हणजे एनर्जी प्रोफाइल डायग्राम लास्ट पॉइंट असेल आपला एनर्जी प्रोफाइल डायग्राम आता आपण यांची काय याची एनर्जी प्रोफाइल डायग्राम फाइंड आउट करायची इकडे काय असेल एनर्जी इकडे असेल रिएक्शन कोऑर्डिनेट इथे असेल प्रोडक्ट हा असेल रिएक्टन्स त्यानंतर ही असेल आपली ट्रान्झिशन स्टेट आणि लिमिटेड मध्ये दिस नसेल तो असेल आपला डेल्टा एच बघ जो रिएक्टंट आहे रिएक्टंट म्हणजे आपला असं मिथिल ब्रोमाइडचं सायमेंट असणे अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल ट्रान्झिशन स्टेट मिळेल ट्रान्झिशन स्टेट पासून काय होईल ब्रोमिन ग्रुप रिमूव्ह होईल फायनल प्रोडक्ट आपल्याला मिळेल प्रोडक्ट मिळेल या दोन्हीमध्ये जे एनर्जी डिफरन्स असेल किंवा चेंज असेल त्याला आपण म्हणतो डेल्टा एच चेंज इन एन्थाल्पी किंवा चेंज इन एनर्जी ही असेल त्या रिएक्शन आपली एनर्जी प्रोफाइल डायग्राम